आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 92. अर्जुन आणि अक्षयाला आपण एखाद्या दुष्टचक्रात अडकलोय असंच झालेलं. दोघंही अगदीच शांत झालेले आणि विचारांच्या गर्तेत ऑफिसमध्ये पोहोचले. केबिनमध्ये येताच अर्जुन डोक्याला हात लावून बसला. इतका रागीट तो अक्षयासोबत नसती तर केबिनमध्ये येताच दुसऱ्या मिनिटाला त्याच्या केबिनचा नक्षा बदलला असता. एकही वस्तू जागेवर मिळणं तर अशक्यच झालं असतं. पण तो कसा तरी स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता. दोन गोष्टी असतात, एक तर रडून मोकळं होणं किंवा आलेला राग बाहेर काढून मोकळं होणं. पण रडणं हे पुरुषांसाठी बायकी लक्षण असतं. अन राग काढून मोकळं व्हावं असं वाटत असताना अक्षयाला दिलेल्या वचनाप्रमाणे शांत राहून सगळं फेस करायचं असं कसं करणार होता तो? त्याला या दोन्ही गोष्टीही करता येत नव्हत्या. अक्षयाही त्याच्या पाठोपाठ केबिनमध्ये आली आणि ती डायरेक्ट त्याच्या जवळ आली आणि त्याच्या केसांतून प्रेमाने हात फिरवला. आई असती तर तिनं दुसरं काय केलं असतं? तो मायेचा स्पर्श होता तिचा. तो पटकन तिच्याकडे वळला आणि तिला घट्ट मिठी मारली. तिच्या भोवतीची मिठी उत्तरोत्तर घट्ट होत होती आणि त्याची अस्वस्थता तिला नाही तर कोणाला समजणार होती? ती बस त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या पाठीवर थोपटत होती. एक क्षणाला तो बाजूला झाला. अक्षू, आय एम सॉरी. माझ्यामुळे तू भरडली जाते आहेस, मला नाही आवडत आहे. असं काही नाही आहे अर्जुन, तुम्ही असा विचार नका करू प्लीज. अक्षू, तुला माहीत नाही आहे मी कसं स्वतःला शांत ठेवलं आहे. कुठल्या क्षणाला माझा रागाचा भडका उडेल आय डोंट नो. आणि त्या भरात तुलाच त्रास झाला तर मी हे सहन करू शकणार नाही आहे. कारण आगीचा सर्वात जास्त त्रास आधी त्याच माणसाला होतो जो आगीच्या जवळ असतो. तुम्हाला एवढं कळतंय म्हणजे हेच खूप झालं. आणि आपण होप्स का सोडायच्या अर्जुन? आणि आता तर नाहीच. जेव्हा त्यांनी याची सुरुवात इतक्या घाणेरड्या पद्धतीने केली आहे, त्यांनी सुरुवात तर केली असेल पण या सगळ्याचा शेवट मात्र मीच करणार. ती बोलत होती पण इतका वेळ शांत राहिलेला तो अचानक म्हणाला, अक्षू तू जा मला सोडून. कदाचित मी तुझ्या योग्यतेचाच नाही आहे. काय बोलताय हे अर्जुन? खरं तेच बोलतोय. खरंच मी हरलो. खोटं बोलण्याची ही एक लिमिट असते अँड दे आर क्रॉसिंग इट. मला नाही माहीत यातून कसं बाहेर पडायचं आहे. मी तुझा आत्मसन्मान जपण्यात अयशस्वी झालोय. ते खुशाल चिखल उडवत आहेत तुझ्या आणि माझ्या कॅरेक्टरवर आणि मी हतबलपणे पाहत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही आहे. तो उपहासात्मक हसला. कारण आपला टर्न अजून आलाच नाही आहे अर्जुन. ठीक आहे, आत्ता त्यांची वेळ चालू आहे पण आपलीही वेळ येणार आहे अर्जुन, नक्की येणार आहे. अक्षू, अगं हे बोलणं सोपं आहे, करणं तितकंच अवघड. किती मानसिक त्रास होणार आहे हे सगळं करताना आणि सत्यापर्यंत पोहोचताना विचार केलायस का? समीरने सगळे स्टेटमेंट ट्विस्ट करून तिथं सांगितलेत. कसं करणार आहोत आपण? नाही यार, तू जा. मी आजच बाबांना सांगतो. हवं तर त्यांचे पाय पकडून माफी मागतो की मी खूप मोठी चूक केली आहे प्रेम करून, आणि प्लीज तुमच्या मुलीला माझ्यापासून दूर घेऊन जा. सगळं काही असूनही तिला सुख मात्र मी देऊ शकत नाही आहे. आणि काय होईल याने अर्जुन? ते खुश होतील. या सगळ्याचा किती त्रास होईल त्यांना माहिती आहे, जे मला चालणार नाही आहे. आणि हे बरं आहे, जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही येऊ दिलं.
आणि आता मला जा म्हणताय? अक्षयाने मनाला छळणारा प्रश्न केला. कारण अक्षू, परिस्थिती कशी आहे दिसते ना. मी हे तुझ्याचसाठी बोलतोय. मला काही आनंद नाही आहे वाटत यात. मी कुठंही जाणार नाही आहे. अगदी तुम्ही जा म्हणालात तरीही. मी चुकीचं काही केलंच नाही आहे, तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि पुन्हा असं जा वगैरे म्हणालात ना, तर अर्जुन माझ्या इतकं कोणीही वाईट नसेल. अक्षय आता मात्र चिडली. अक्षू, आय एम सॉरी. तुला चीड यावी म्हणून नाही म्हणालोय ग मी. पहिली गोष्ट, मला सांगा, तुम्ही मला ओळखत असता तर मला हॉस्पिटलमध्ये एकदा तरी भेटायला आला असता ना? आला होता? नाही. माझे बाबा कित्येक दिवस त्या व्यक्तीला शोधत होते ज्याने मला हॉस्पिटलमध्ये पोचवलं होतं. समीर पहिला खोटं बोलला बाबांना की त्याने मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं. याला बाबा पुरावा आहेत. अशी कोणतीच गोष्ट नाही जी मी बाबांपासून लपवते. जर तुम्ही माझ्या आयुष्यात होता तर बाबांना ते माहिती नसेल असं होईल का? आणि असं असताना कोणता बाप आपल्या मुलीचं दुसरं लग्न ठरवेल? कारण माझा डिवोर्स झालाय म्हणून मी त्यांना नको असेल. यावर काय उत्तर देणार आहेस? कारण एक क्षणाला माझा डिवोर्स झालाय या एका कारणामुळे ते तुझं लग्न माझ्याशी करून द्यायला साशंक होते हे तू विसरू नकोस. अर्जुनच्या या प्रश्नावर अक्षया शांत झाली. मी तुला सांगायचा तेच प्रयत्न करतोय. त्यांनी आपल्याला त्यांच्याच शब्दात पूर्णतः अडकवलंय. पण काहीतरी मार्ग असेल ना त्यांचं खोटं बोलणं, त्यांचा खोटा इरादा कोर्टासमोर आणण्याचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो समीर स्नेहाला मिळालाय. ओहो, याचा अर्थ मी त्याला नकार दिला तर तो स्नेहाला जाऊन मिळाला. आणि हे सगळं कांड त्या दोघांनी मिळून केलंय. आणि हे कन्फर्म आहे, सरळ कळतंय. त्यांचा इरादा आपल्याला वेगळं करणं इतकाच आहे. पण याचाच तर प्रूफ नाही आहे आपल्याकडे अक्षू. एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतो यासाठी पुरावा सादर करू शकतो, पण एखाद्या व्यक्तीला आपण ओळखत नाही आहे यासाठी काय पुरावा सादर करणार? अर्जुन, असं नाही होऊ देणार मी. काहीतरी असेल आणि जे आपल्या हाताला लागेल. बाबांची साक्ष घेणार मी. आणि समीर एक नंबरचा खोटरडा आहे हे आधी सिद्ध करायला हवं. मी ठरवलं होतं बाबांना या केसमध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही आहे, पण आता काही ऑप्शनच नाही आहे. पण समीर खोटारडा होता आणि आहे हे सिद्ध करायला मी बाबांना साक्ष द्यायला लावणार. आणि स्नेहा कशी वागत आली होती हे दुर्वालाही चांगलंच माहिती आहे. त्याची साक्ष ती देईलच. आणि तोपर्यंत आणखीन काहीतरी ठोस पुरावा आपण नक्कीच मिळवू. स्नेहा खोटारडी आहे हे देखील सिद्ध करू आपण. आणि मुळातच ही केस रिओपन करण्याचा तिचा हेतूच वाईट असल्याचं सिद्ध करता येईल तर नक्कीच आपली बाजू स्पष्ट होईल. अन कसं करायचं हे अक्षू मला माहीत नाही, पण मी असं हरू नाही देणार तुम्हाला. ती आता अगदीच गुडघ्यावर बसली आणि डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, आय एम सॉरी अक्षू. किती करतेस ग तू माझ्यासाठी, आणि मी मात्र काहीच करू शकत नाही आहे. तो तिचे डोळे पुसत पुढच्या क्षणाला म्हणाला, काश ही स्नेहा माझ्या आयुष्यात कधीच आली नसती आणि त्याआधी तू आली असतीस तर हे सगळं झालंच नसतं. अर्जुन वाईट वाटून म्हणत होता. काही गोष्टींना पर्याय नसतो अर्जुन. ती एक पॉज घेत अगदी गंभीर विचार करत म्हणाली, अर्जुन मला सांगा, स्नेहाचं पर्टिक्युलर वागणं म्हणजे तुम्ही एकदा मला म्हणाला होतात की ती तुम्हाला राग येईल असं वागायची. थोडं या गोष्टींचा संदर्भ देता आला कोर्टात तर, जेणेकरून मुळात तीच कशी चुकीची होती आणि म्हणून तुम्ही डिवोर्स दिला हे सिद्ध करता आलं तर? हो, ते तर करणार आहोतच आपण. आता करावंच लागेल. आत्तापर्यंत मी ती बाजू झाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होतो, पण तिनंच ती चार चौघांसमोर मांडली आहे तर मीही आता गप्प बसणार नाही आहे. अर्जुन म्हणाला, हे असंच करा आणि प्लीज
निगेटिव्ह विचार करू नका, सगळं ठीक होईल नक्कीच. चल, मी मीटिंगची तयारी झाली का पाहतो. तू ती इजिप्तसाठीची ॲड बनवून ठेव, आज पोस्ट व्हायला हवी. हो ठीक आहे, ती म्हणाली. एव्हाना तो केबिन बाहेर पडलेला. आता तर अक्षूच्या डोक्यात ही प्रचंड घनघन होती. कोर्टातले ते आजचे दावे प्रतिदावे डोक्यातून जात नव्हते, पण काम करणंही तितकंच गरजेचं होतं. एक कॉफी घ्यावी आणि काम सुरू करावं या विचाराने ती केबिन बाहेर आली आणि पॅन्ट्रीच्या दिशेने गेली. दिवसामागून दिवस जात होते. कोर्टाची पुढची तारीख जवळ येत होती. अर्जुन आणि अक्षया त्यांची बाजू स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक पुरावा गोळा करत होते. यावेळी साक्ष देण्यासाठी सोबत बाबा आणि दुर्वा सुद्धा कोर्टात येणार होती. स्नेहा एक बायको म्हणून कधीच कर्तव्यदक्ष नव्हती हे कोर्टात सिद्ध करण्याचा प्रयत्न अर्जुनचे वकील करणार होते. आणि डिवोर्स दोघांच्या संमतीने झाला होता यासाठी हे पाठीमागे झालेल्या डिवोर्सचे कागदपत्र आणि डिवोर्स देताना तिचा नसलेला आक्षेप हे सिद्ध करू शकत होतं की त्यावेळी डिवोर्स घेताना तिला काहीही प्रॉब्लेम नव्हता. पण अर्जुन मागच्या वेळी स्नेहाने कोर्टात उभ्या केलेल्या खोट्या साक्षी आणि बनावट ड्रामा यामुळे अधिक तणावाखाली होता. ती तारीख जसजशी जवळ येत होती त्याला प्रचंड मानसिक तणाव जाणवत असायचा. तो तणाव कमी करण्यासाठी हल्ली अक्षयाच्याही नकळत तो स्मोकिंग करू लागलेला. महत्त्वाच्या फोनवर बोलायचे असं सांगून अनेकदा केबिनमधून बाहेर पडणारा अर्जुन जाऊन स्मोकिंग करायला जातोय याची कल्पना अक्षयाला नव्हती आणि तो शांतपणे सगळं हँडल करू लागला या विचाराने तिला त्याचा आदर वाटत होता. तो हल्ली चिडचिड करत नसायचा, पण स्ट्रेस बाहेर काढण्यासाठी त्याने भलताच मार्ग अवलंबलेला. अशाच एका दुपारी अर्जुन तिला कॉलवर बोलायचे असं सांगून बाहेर निघून गेला. तो जाताच एक 5 मिनिटांच्या अंतराने अक्षयाला एक अडचण आली. त्याच्याशी बोलणं अर्जंट होतं म्हणताना ती त्याला पाहायला केबिनमधून बाहेर पडली. त्याला तिने संपूर्ण ऑफिसमध्ये शोधलं, पण तो अगदी पॅन्ट्रीमध्ये सुद्धा नव्हता. तिला आश्चर्य वाटलं. गणेश सरांना पाहिलंस का? नाही मॅम. हो, मघाशी ऑफिसमधून बाहेर पडलेले पाहिलं मी, तो म्हणाला. ऑफिसमधून बाहेर? काय सांगतोस काय? हो मॅम, रोजच तर बाहेर जाताना दिसतात ते. ओके ठीक आहे, मी पाहते म्हणत ती ऑफिसमधून बाहेर आली. अर्जुन यावेळी कुठे जाऊ शकतात? मला कसे काही बोलले नाहीत? कॉफी प्यायला गेले नसतील ना कॅन्टीनमध्ये? जाऊ दे, येतीलच ना ते, मनाशी म्हणत तिची पावलं केबिनच्या दिशेने वळलेली काय माहीत का, पण मनात आलेल्या दुसऱ्या विचाराने ती थांबली. नाही, बघूनच येते. एकटे एकटंच त्यांची कॉफी घ्यायचं चाललंय वाटतं. मला असे कसे विसरले? बरं, यावेळी रोजच जाऊ लागलेत हल्ली. मनशीच बोलत बोलत ती लिफ्टने कॅन्टीन होतं त्या मजल्यावर आली. संपूर्ण कॅन्टीनमध्ये नजर फिरवली, पण ते दिसत नव्हते. ओ, अर्जुन तर इथं नाही आहेत. पण मी पण वेगळीच आहे. ते एकटे कशाला येतील कॉफी प्यायला? स्वतःला समजावत ती खाली जायला निघणार तर कॅन्टीनच्या दुसऱ्या बाजूला जिथे ओपन स्पेस होती तिकडं तिला दूर अर्जुन दिसला. दूर कुठेतरी पाहत. ओ, हे इथे आहेत म्हणत अलगद पावलांनी ती त्याच्या दिशेने निघाली आणि जवळ निघालेल्या तिला त्याची ती आकृती स्मोकिंग करत असल्याचं दिसलं. तशी ती जागेवरच थबकली. तिला अगदी हृदय तुटल्यासारखं झालेलं. एवढ्यात काय माहीत कसा, पण तोही त्याच वेळेला तिच्या बाजूने वळलेला आणि अक्षया तिथं आल्याचं पाहून त्याने पटकन हातातली सिगार आहे तशी फेकून दिली आणि तिच्या जवळ जायला निघाला. तिने पाहिले पाहून त्याच्या चेहऱ्यावर ओशाळ्याचे भाव आले होते. अक्षू, तू इथं? तो गडबडून म्हणाला. हा, असा कॉल चाललाय का तुमचा? फारच महत्त्वाचा आहे. मग मी उगाच आले वाटतं तुम्हाला डिस्टर्ब करायला. सॉरी. तिच्या आवाजात कमालीचं जडावले पण होतं. ती जायला वळली तसं त्याने जाऊन तिचा हात पटकन पकडला. ए अक्षू, आय एम सॉरी. सॉरी म्हटलं की झालं?
त्यानंतर तुम्हाला हवं ते करायला मोकळे, हो ना? अक्षू, तसं नाही आहे. यू नो ना, गेले काही दिवस झालं खूप सारी टेन्शन चालू आहेत, त्यामुळे समजून घे ना. तुमच्यासोबत टेन्शनमधून मी सुद्धा जाते मिस्टर अर्जुन. म्हणून स्मोकिंग? मीही करू का स्मोकिंग अर्जुन? करू का? नाही, मला हे खूप वाईट वाटले पाहून. मी कौतुक करायचे मनापासून तुमचं की तुम्ही स्वतःला शांत ठेवत आहात. तुम्ही तुमच्या रागावर मात करताय, पण इथं तर चित्र वेगळंच दिसतंय आणि हे खूप हर्टिंग आहे अर्जुन. तुम्ही आज मला हर्ट केलं. अक्षू बोलून रिकामी झाली. अक्षू, जोपर्यंत हे सगळं क्लिअर नाही होणार आहे तोपर्यंत माझा नाईलाज आहे. मी काय करायचं तू सांग. या आधी रागातून तरी व्यक्त होता यायचं, आता तर तुझ्यासाठी तेही नाही करू शकत आहे. मग मी करायचं तरी काय? मला प्रचंड ताण येऊ लागला आहे. हे ऑफिस वर्कलोड आणि वरून स्नेहा आणि समीर आहेतच त्रासात भर घालायला. सो एखादी ओढली तर काय बिघडलं? अर्जुनचं स्पष्टीकरण पाहून अक्षयाला आता राग आला. म्हणजे तुम्ही तुमच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करताय आणि तुम्ही बरोबर आहात ना? मग ठीक आहे, मी काही बोलतच नाही आता, म्हणत ती सरळ खाली जायला निघाली. अक्षू थांब, तो आवाज देत होता, पण ती काही थांबलीच नाही. अर्जुन आता तिच्या पाठोपाठ खाली निघून आला. ती आता तिच्या जागेवर बसून ॲड करायला बसलेली. अक्षू, मान्य आहे हे चूक आहे, पण सध्या परिस्थिती तशी आहे. तुम्ही बरोबर आहात ना? मग झालं. त्यासाठी मला स्पष्टीकरण देण्याची काय गरज आहे अर्जुन? मला प्लीज असलं काहीही सांगू नका, मला पटणार नाही. अक्षया स्पष्ट म्हणाली, जो आधीपासून तिचा स्वभाव होता. अक्षया, अशा इतक्या छोट्या गोष्टीसाठी तू आता असं वागणार आहेस का? का राग देतेस यार? तो आता चिडला. तेही दोन्ही हात टेबलवर आपटून बोलला तसं तिला आणखीनच हर्ट झालं. ती सल तिच्या डोळ्यात सहज दिसत होती. ती सरळ उठली आणि काहीच न बोलता बाहेर निघून गेली. तिला काही क्षण एकटं राहायचं होतं. अक्षया, त्याने हाक दिली, पण आता ती काही थांबलीच नाही. ती पॅन्ट्रीमध्ये येऊन तिथल्या गॅलरीमध्ये येऊन थांबली. आता तो रागात होता आणि या क्षणाला त्याच्याशी बोलणं बिलकुल बरोबर असणार नव्हतं. शब्दाला शब्द वाढला असता आणि उलट आणखीनच भांडण होऊ शकत होतं. आणि अर्जुन, ती गेली तर तिच्या पाठीमागे जाऊ शकत नव्हता नक्कीच, कारण ते ऑफिसमध्ये होते. ती गेली तरीही त्याने रागाने हाताची मूठ आवळली. मनात तर आलेलं टेबलवर असलेलं सगळं खाली पाडून टाकावं, पण त्याने तसं काही केलं नाही आणि स्वतःवर कंट्रोल करत तो गॅलरीकडे आला. अक्षयाला आवडणार नाही असं वागलो तर? मनात कायमचं कोरल्यासारखं झालेलं आणि जिथं तिथं त्याला पूर्वीच्या खुणा आठवायच्या. काचेवर उगारलेला हात त्याने तसाच रोखला आणि मागच्या वेळी विखुरलेल्या काचा, हाताची जखम सगळंच त्याला आठवलं आणि तोच हात वर डोक्यावर नेत त्याने डोकं पकडलं आणि डोळे खट्ट मिटले. ती अशी निघून गेली खरी आणि आता मात्र अर्जुनला चुकल्याची फिलिंग येत होती. तिला हर्ट करून तो कसा खुश राहू शकत होता? मुळात मघाशी त्याला आलेल्या रागाचं तो स्वतःच ॲनालिसिस करत होता. राग तर स्वतःचाच येत होता त्याला. आपण असे पकडलो गेलो हेच त्याला आवडलं नव्हतं. त्यासाठी त्याची चाललेली सारवासारव तिनं नेमकी ओळखली होती. इथेच त्याला फेल झाल्यासारखं वाटत होतं. तो आता तिची केबिनमध्ये येण्याची वाट पाहत होता. तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला नक्कीच बरं वाटणार नव्हतं. अक्षया काही वेळानेच केबिनमध्ये आली. तेव्हा नेमका तो फोन कॉलवर होता. ती मुकाट्याने येऊन तिचं काम करत बसली, पण काहीच वेळात त्याने त्याचा कॉल संपवला आणि तिच्याकडे आला. अर्जुन, प्लीज आपण घरी गेल्यावर बोलूया. इथे ऑफिसमध्ये तमाशा नको आहे. तसंही काही लोक टपलेच आहेत, आपल्यात भांडणं व्हावीत म्हणून. हे अक्षू, आय एम सॉरी, मी तुला हर्ट केलं, पण मला बोलायचं आहे. यू हॅव टू अंडरस्टँड मी, की मी सध्या चालू असलेल्या टेन्शनमध्ये असं वागलो.
आणि माझ्या जागी आणखीन कोणी असतं तरी असंच वागलं असतं अक्षया. हे कोणाला फसवतंय अर्जुन? आणि पहिली गोष्ट, जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्हाला माझ्यापासून हे सगळं लपवायची काय गरज होती? पण तुम्ही लपवत होतात. आणि चुकीची गोष्टच माणूस लपवतो नाही का? गेली कित्येक दिवस झालं महत्त्वाचा कॉल करायचा आहे म्हणून तुम्ही बाहेर जात असायचा. मी विश्वास ठेवत होते. मला खरं खरं सांगा, तेव्हापासून हे सगळं सुरू केलं आहे ना? तिनं शांतपणे केलेल्या प्रश्नावर तो बोलू लागला, ते थरथरतच. हो यार, केलं. माझ्या रागाचा सामना स्टाफलाच काय तुला सुद्धा करावा लागू नये यासाठी केलं मी. मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय. तुम्ही बायका रडून तरी मोकळ्या होत असाल. बायकी लक्षण झालं, पण आम्ही तर तेही नाही करू शकत. करायचं काय मग? अर्जुन बोलत होता पुन्हा तावाने. हो ना, करायचं काय? रडा ना मग तुम्ही सुद्धा. रोखलंय कोणी? आणि मुळातच कोणी ठरवलं रडणं हे बायकी लक्षण आहे? हा अर्जुन, हे तुम्ही स्वतःवर बिंबवलेलं एक मृत्यू आहे. रडणं म्हणजे मोकळं करणं, स्वतःला नव्याने तयार करणं. हे बायकी लक्षण नाही आहे, कळलं ना? आधी तुमच्या मनातून हा गैरसमज काढून टाका. आम्ही रडतो, हो रडतो आम्ही, पण पुन्हा नव्याने उठतो. इतकं खंबीर होऊन की कोणाची हिंमत ही होणार नाही आम्हाला तोडण्याची. सो मी नाही मानत की ते बायकी किंवा काही कमीपणाचं लक्षण आहे. आणि काय हो, रडण्यापेक्षा हा स्मोकिंग करण्याचा मार्ग तुम्हाला योग्य वाटला का? रडण्याने निदान हेल्थला तरी काही इश्यू होतो असं मी आजपर्यंत ऐकलं नाही आहे. हो, पण स्मोकिंग इज इंजुरियस टू आवर हेल्थ असं मात्र ऐकलं आहे. आणि तरीही तुम्ही चुकीचं काही केलं नाही आहे, तर आपण हा विषय इथंच सोडून देऊया. न मी तुम्हाला यावर काही विचारेन, न तुम्ही मला यावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. ती गोडस्मिथ करत पुढे म्हणाली. मी ॲड बनवते, आज ती जाणं गरजेचं आहे. त्याला शांतपणे म्हणून ती कामाला लागली. अर्जुन तिच्या या बोलण्यावर शांत झाला आणि जागेवर जाऊन बसला. बाबांचे ते लहानपणीचे शब्द आता त्याच्या कानामध्ये घुमत होते. बाहेर खेळता खेळता पडलेला आणि फुटलेल्या गुडघ्यातून रक्त येत होतं. तो रडत आत आलेला पाहून बाबा बडबड करत होते. अरे, रडतोयस काय हा मुलीसारखं? मुलगी आहेस का? जा बांगड्या भर. असे आणि असेच खूप सारे प्रसंग त्याला आता एका पाठोपाठ आठवत होते. आणि त्यानंतर स्वतःला रडण्यापासून रोखत गेलेला तो तेव्हापासून आत्तापर्यंत एवढा बिझनेसमॅन होताना आयुष्यात आलेले अनेक चढ उतार, कठीण प्रसंगात तो स्वतःला दगड बनवत गेला. रडण्याऐवजी राग तरी काढायचा, नाहीतर स्वतःला कामात गुंतवून तरी घ्यायचा. ते सगळं साठलेलं मनात कुठेतरी जे आता अश्रूंच्या रूपात वाहू लागलं. टेबलवर डोकं ठेवून तो अनावर झालेला अश्रू आता मोकळे करत होता. अक्षया पुढच्या क्षणाला तिचं काम सोडून उठली आणि त्याच्या पाठीवर जाऊन थोपटू लागली. तिने जवळ येताच क्षणाचाही विलंब न करता तो तिला बिलगला. अगदी लहान मुलासारखं बिलगून आवाज न करता तो रडत होता. त्याची तिच्या भोवतीची घट्ट होत जाणारी पकड तिलाही न बोलताच बरंच काही सांगून जात होती. तीही त्याला आज मोकळे होऊ देत होती. काही वेळ असाच गेला. तो थोडा शांत झालाय पाहून. बर अर्जुन, आपण ऑफिसमध्ये आहोत. रडून झालं असेल तर आता काम करायचं का? ती असं त्याला हसवण्याच्या दृष्टीने म्हणाली तसा तो त्यातूनही खुदकन हसला. पण त्याचा चेहरा अजूनही तिच्या खुशीत लपला होता. नाही, त्याने तिला बाजूला होऊ दिलं होतं. काय हे, मी बोलले एकट्याने माझ्यासमोर रडा. मी काही जज करणार नाही आहे तुम्हाला, पण आता केबिनमध्ये कोणी आलं तर? ती हळूच त्याला म्हणाली तसा तो बाजूला झाला. पण तिच्याकडे थेट पाहणं टाळत होता. माहिती आहे अक्षय, लहानपणी खेळताना खूपदा पडायचो.
कधी मित्रांबरोबर भांडणं व्हायची तर मी रडत घरी जायचं आणि माझ्या डोळ्यात पाणी पाहिलं की बाबा खूप चिडायचे. इतके की म्हणायचे, जा बांगड्या भर तू, मुलींसारखा रडत असतो साल्या, काही अर्थ नाही तुझ्या जिंदगीत, त्यापेक्षा मुलगी असतास तर बरं झालं असतं. आजकाल त्याही रडत नाहीत. मग मी रोखत गेलो स्वतःला. अक्षया, त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळेही पाणावले. अर्जुन, एक लक्षात ठेवा, तुम्ही आता कितीही मोठे व्यावसायिक असाल किंवा अगदी पुरुषही असाल तरीही तुम्ही आधी एक माणूस आहात आणि माणसाला भावना असतात. त्या व्यक्त करणं कधीही चुकीचं नाही आहे. उलट त्या तडपल्या ना की एकदम त्यांचा स्फोट होतो. स्वतःला इतकंही दबवू नका की तुम्ही भलतेच काहीतरी बनून जाल जसं आधी बनला होतात. आणि पाहताय ना, हळूहळू तुम्ही रागावर सुद्धा कंट्रोल करू लागलाय. सगळं छान होतंय अहो. कधी काही वाटलं तर बोलून टाका, वाटलंच तर रडूनही द्या. माझा खांदा काय कामाचा आहे? तो त्यासाठीच आहे अर्जुन, अक्षयाने समजावलं. त्याने मात्र मान हलवली. अर्जुन त्यावेळी काहीच बोलला नाही, पण तो मनाशी एक निर्णय घेत होता. आता तो स्वतःच्या भावना दबवून ठेवणार नव्हता. पण आता रडल्याने त्याला खूप मोकळंही वाटत होतं. काय मग, कॉफी घ्यायची का? मग लागू कामाला? हो, हवी आहे, पण तुझ्या हातची हवी, अर्जुन म्हणाला. बरं चला, पॅन्ट्रीमध्ये जाऊन घेऊ, म्हणजे थोडं वातावरणही चेंज होईल. आणि हो, आधी जा, जरा चेहरा धुवून या, नाहीतर सगळा स्टाफ समजेल ही बाई याला सुखाने जगूनही देत नाहीये. यावर अर्जुन मोठ्याने हसला आणि उठला. आलोच मी, म्हणत तो वॉशरूममध्ये निघून गेला आणि अक्षय त्याची बाहेर येण्याची वाट पाहू लागली. आज अर्जुनची बाजू कोर्टामध्ये मांडली जाणार होती. मागच्या वेळी झालेल्या दाव्या प्रतिदाव्यांच्या आधारावर स्नेहाच्या चेहऱ्यावर आलेली आत्मविश्वासाची चमक जरा जास्तीच ओसंडून वाहत होती. जणू तिला खात्री होती आज अर्जुनच्या विरोधात तिला विजय मिळणार आहे. अर्जुन तिच्या नजरेला नजर देत तिथेच उभा होता. डोळ्यात ना राग ना आत्मविश्वास, फक्त एक प्रश्न, काय आणि कसं होणार आहे याचा. त्याला माहीत होतं की सध्या त्याच्या बाजूने काहीही नव्हतं. जे साक्षीदार आणि पुरावे होते ते ठोस नव्हते, पण तरीही त्याच्या मनात कुठेतरी एक आशा होती, एखाद्या चमत्काराची, जी सगळं चित्रच पालटून टाकेल. स्नेहा आत्मविश्वासाने हसत होती. हे सगळं संपलंय अर्जुन. तिच्या नजरेत तिचा तोच जुनाच अहंकार होता. पण खरंच सगळं संपलं होतं का, की अजून काहीतरी बाकी होतं? कारण काही नव्हतं तरी अक्षया अजूनही त्याच्या बाजूला होती आणि ती तिच्या अर्जुनला असं हरूच देऊ शकत नव्हती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया पुढच्या भागात अर्जुन आणि अक्षया असे काय पुरावे सादर करणार आहेत कोर्टामध्ये. तर त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.